सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. बाहेरून आलेल्या मान्यवरांना समोर ठेवलेल्या जागेवर आसनस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला आपल्या स्थानावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर हा कार्यक्रम आपल्याला सुरू करायचा आहे. महापुरुषांच्या आचारांना आणि विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज सहकार वर्षी स्वर्गवासी भास्करराव शिंगणे महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये आयोजित वैखरी राज्य पुरस्काराचे अध्यक्ष या संस्थेचे सचिव, ज्यांनी लिहित्या हातांना नेहमीच बळ आणि प्रोत्साहन देण्याचं काम केलं असे डॉक्टर सद्गुरुराव देशमुख सर, त्यांच्या सुरत्न पत्नी निलेमाताई, त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, ज्यांनी सौजन्यानं असंख्य साहित्यिकांची मनं जिंकली असे ज्येष्ठ विचारवंत मातृहृदयी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सबनीस सर, त्याचप्रमाणे या वर्धिष्णू महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील सर, ज्यांच्या साहित्यामध्ये विचारांचं ताम्रपट आणि भावनांचे ऐश्वर्य असते, ज्यांना आज जीवनगौरव पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत असे ज्येष्ठ साहित्यिक बाबासाहेब भांडसर, त्यांच्या ज्येष्ठ पत्नी, त्याचबरोबर निखळ गुणवत्तेने नटलेल्या वैखरी पुरस्काराचे मानकरी कथाकार अनंता सूरसर, कवी प्रवीण पवार, डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर, गंगाधर गायकवाड आणि या महाविद्यालयामध्ये सद्विवेकाचं व्हिटॅमिन, सदाचाराचं टॉनिक आणि सदुच्चाराचं प्रोटीन देणारे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि खास मुंबईहून आपल्यामध्ये उपस्थित झालेले, ज्यांच्या अनघा या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे असे वसंत मोरे, त्याचप्रमाणे बिलीपमध्ये अमरावती विद्यापीठामधून टॉपर आलेल्या याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि त्या मूळच्या साहित्यिक आहेत अशा हर्षणाताई खंडागळे, त्याचप्रमाणे लोकजागरचे आमचे प्रवीणदादा गीते असतील, दीपक नागरे असतील, हे सगळे विद्यार्थी सर्व साहित्य रसिकांना आपल्या लक्षात आले. अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी वारंवार कॉमन पुस्तके लिहिणारी त्या पुस्तकामधून आम्ही कवी डॉक्टर विशाल इंगोले स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर यांची निवड केली. ही निवड झाल्यानंतर मग त्यांची माहिती आम्ही गुगलवर सर्च केली, त्यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना कळवलं. खऱ्या अर्थाने एकंदरीत सर्व निवड प्रक्रिया जी आहे ती या पद्धतीनं पार पडलेली आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते की या ठिकाणी आम्हाला गुजरात, कर्नाटक, सिंगापूर, बँगलोर या राज्यातून सुद्धा प्रवेशिका प्राप्त झाल्या. परंतु ते साहित्यिक मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी असल्यामुळे त्याचा समावेश आम्ही करून घेतला. किंबहुना एवढंच नाही तर न्यूयॉर्क स्थित नैना निगळे आहेत, ज्या न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय न्यूयॉर्क महिला काव्यमंच चालवतात, त्यांचाही आम्ही समावेश करून घेतला, कारण त्या मूळच्या सांगलीच्या आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वैखरी पुरस्काराची ख्याती इतर राज्यातच नव्हे तर भारताबाहेरही पोहोचलेली आहे. अशा या पुरस्काराची गरिमा कायम राहावी म्हणून जे साहित्यिक व्यासंगाच्या उद्यानामध्ये विचारांची फुले वेचून मौनाच्या गुफेत बसून त्याचे गजरे करतात, अशा साहित्यिकांना हा पुरस्कार बहाल करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं मी मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो. शेवटी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं वैखरीचा हा प्रवास अविरतपणे चालू राहील. शब्दविष्टांची ही मांदियाळी भूमार्गात अनवरत भेटत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि
कधीतरी कुठेतरी होईल भेट आपली, तो वरी जपून ठेवा फुले तुमच्या मनातली, तो वरी जपून ठेवा फुले तुमच्या मनातली. थांबतो. धन्यवाद. अतिशय मार्मिक शब्दात डॉक्टर सुनील पवार सरांनी आपलं संयोजक मनोगत व्यक्त केलं आहे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आणि ज्यांच्या नावानं आमची संस्था, आमचं महाविद्यालय या ठिकाणी दिमाखानं उभं आहे, असे सहकार महर्षी भास्करराव देशिंगे यांच्या पवित्र स्मृतींना आणि कार्याला या ठिकाणी अभिवादन करतो. या ठिकाणी वैखरी राज्यस्तरीय पुरस्काराचं म्हणजे वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. या निमित्तानं हा वितरण सोहळा ज्यांच्या प्रमुख शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे, असे सन्माननीय श्री बालाजी सबनीस सर, माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने पुरस्कृत करणार आहोत, असे आदरणीय सन्माननीय बाबासाहेब खान, संस्थेचे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सद्गुणरावजी देशमुख, आमचे मार्गदर्शक, आणि या उपक्रमाचा जो एक कणा म्हणून अशा प्रकारे यांच्या विचारामधून हा उपक्रम या ठिकाणी उभा आहे. संस्थेच्या सहसचिव सन्माननीय डॉक्टर निलिमा देशमुख, भैयासाहेब देशमुख, तद्वतच त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे संयोजक, या उपक्रमाचे संयोजक, आता ज्यांचे मनोगत आपण ऐकलं, माझे मित्र डॉक्टर सुनील पवार, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर हर्षा ढाले, आणि ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करणार आहोत, असे माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर अनंत सूर, त्यानंतर ऐश्वर्याताई रेवडकर, पवार सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, निमंत्रित आणि माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी ऐश्वर्या रेवडकर यांचा जो शब्दबद्ध केलेला परिचय आहे. ऐश्वर्या दिलीप रेवडकर, आपण स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहात. वैद्यकीय व्यवसायात असूनही आपण लेखनाची, वाचनाची, कथा, कविता, कादंबरी लिखाणाची आवड जोपासलीच नाही तर कृतार्थाचे आविष्करण घडावे अशा या आपल्या कार्याला शब्दसृष्टीतील नेमकी कोणती शब्दफुले अर्पण करावी सुचत नाही. श्वासांच्या चिपड्या अन काळजाचे मृदंग करणाऱ्या लिहिल्या हातांसाठी साकेत प्रकाशनाची अक्षरगुढी उभारून आपण 2000हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन केले. हे गौरवास्पद आहे. आज पाहतो आपण 85 पुस्तकाचे लेखन व संपादन करून साहित्य प्रांतात अमीट ठसा उठवला. फोटोग्राफीच्या माध्यमातून जगभर भ्रमंती केली. आपल्या बालसाहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हे सर्व प्रसंग अभिनंदन या पंचाक्षरात ओतण्याचा हा अनुपचार आहे. याबरोबरच पाणलोट क्षेत्रात विकास कार्य, वाचनालयाची स्थापना, अपंग मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा, वृद्धाश्रम असे अनेक विविध सामाजिक कार्य करता करता स्काउट गाईडच्या माध्यमातून आपण थेट राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचलात. तरी साहित्यिकांशी जुळलेली नाळ आपण तुटू दिली नाही. साहित्यिकांना अखंड अभंग स्फूर्ती देण्यासाठी साकेत सवंगडी नियतकालिक, साकेत वार्ता मासिक अविरतपणे चालवले. अर्थात निखळ गुणवत्तेने नटलेली आपली कारकीर्द बुलढाणा जिल्ह्यासाठी नित्य संस्मरणीय आहे. म्हणून वैखरी जीवनगौरव पुरस्कार 2024 बहाल करताना आम्हाला आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे तुमची उंची आणि सन्मान वाढण्यापेक्षा आमच्या दृष्टीने तुमच्यामुळे हा पुरस्कार कृतार्थ झाला आहे असे वाटते. आपण महाराष्ट्रभर कार्य करीत असताना वाट्याला येणारा प्रदीर्घ संघर्ष काळ आपल्याही वाट्याला आल्या नसेल तर नवल.
तरी आपण हेतू उत्तुंग आणि उदात्त राहिला. आमच्या मते हा आपला धवल विजयच आहे. या विजयाच्या मोलाचे योगदान देणाऱ्या तुमच्या सहचरणी सौ आशाताईच्या निरपेक्ष समर्पणाची साक्ष एक आदर्श निर्माण करून गेली आहे. शेवटी आपला साहित्यलेख, जीवनलेख तसेच साकेतचा कृतज्ञता वृक्ष बहरत जावा या सदिच्छासह हे मानपत्र सन्मानपूर्वक आपणास बहाल करीत आहोत. धन्यवाद. डॉक्टर सतून देशमुख, सचिव, सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे, शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ, खामगाव. तुकडोजी महाराजाच्या संतत्वाला मी वंदन करतो आणि सर्व संत परंपरेला मी अभिवादन करतो. मंचावरील सर्व महापुरुषांच्या प्रतिमांच्या कर्तृत्वाला आणि मंचावर नसलेल्या महापुरुषांच्या कर्तृत्वाला, महामातांच्या कर्तृत्वाला मी अभिवादन करतो. आज मराठीचा राजभाषा दिन. मी माझ्या माय मराठीला, माय बोलीला वंदन करतो. सर्व कलावंत, सर्व विचारवंत आणि सर्व विद्वानांच्या सामर्थ्यालाही मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित या शिंदे कॉलेजचे सन्माननीय चिटणीस, अध्यक्ष, परम आदरणीय सद्गुणांचे पुतळे असलेले सद्गुण, ज्यांच्या नावातच सद्गुण आहे, अशा प्रकारचे सन्माननीय देशमुख साहेब, परम आदरणीय देशमुख वहिनी, त्यांचे बंधुराज सन्माननीय देशमुख, देशमुखांचे जावई, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांना जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ते आमचे स्नेही लेखक, अभ्यासक आणि प्रकाशक सन्माननीय बाबा भांड. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आमच्या भांडबहिणी. त्याचबरोबर या सभागृहात एक माता अशी आहे की जी आयुष्याचा संघर्ष पेलताना समाज व्यवस्थेच्या चौकटीमध्ये आदिवासींचं दुःख, दारिद्र्य, सर्वार्थाची उपेक्षा भोगते आहे आणि तरी आपल्या प्रतिभासंपन्न कविपुत्राला जन्म देते. मी माझ्या मातोश्री विजूताईंना मी विनंती करतो की त्यांनी उठून नमस्कार करावा सगळ्यांना. विजूताई उठा. वैखरीच्या या सोहळ्याचे हे खास आकर्षण आहे. तिकडे कोण बोलते? बाहेर जरा बंद करा बोलणं. या समारंभाला उपस्थित, या सर्व समारंभाचं संकल्पनात्मक संयोजन ज्यांनी अत्यंत डोळसपणे नियोजनबद्धपणे केलं ते आमचे मित्र, कविवर्य, अत्यंत सुंदर मानपत्रांचं लेखन त्यांनी केलं. या कार्यक्रमातल्या कवी आणि लेखक कलावंतांची निवड करण्याच्या दृष्टीनं अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची प्रक्रिया राबवली आणि ती नियोजनामध्ये अत्यंत काटेकोरपणे आणली असे डॉक्टर सुनील पवार. त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय पाटील, त्यांचे सर्व टीम या संबंध कार्यक्रमामध्ये उपस्थित पुरस्कार मूर्ती, त्यांना वाङ्मय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. ते अनंताचे सूर आणि संबंध संसारी कुटुंबातला एक सुंदर अशा प्रकारचा ठेवा
आपल्या पत्नी आणि मुलामुलीसह या ठिकाणी आलेले आमचे पुरस्काराचे मित्र अनंत सूर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये ज्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्या ऐश्वर्याताई, दुसरी गोष्ट गंगाधर गायकवाड आणि प्रवीण पवार. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो तो त्यामध्ये नुकतंच आमच्यातून निघून गेलेले आमचे मित्र इंगळेंच्या सन्माननीय पत्नी या ठिकाणी हजर आहेत. त्याला मी अभिवादन करतो आणि इंगळे आमच्या मित्रांच्यासाठी विशालसाठी मी श्रद्धांजली अर्पण करतो. या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं, अनघा ही अत्यंत विलोभनीय अशा प्रकारची कादंबरी त्यांनी जन्माला घातली. या कादंबरीचे यशस्वी लेखक सन्माननीय वसंतराव मोरे. या कार्यक्रमाला उपस्थित खंडागळे, दीपकजी, सर्व प्राध्यापक, विशेषतः या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आणि खामगावचे सर्व रसिक मंडळी, मित्र हो. मी नुकताच शाळेतनं घरी आलो होतो. पोटात नव्हतं काही म्हणून मायला विनवत होतो. पण माय तिच्याच तंद्रीत होती. घरभर किल्यावाण्या करत पोटासाठी मी भाकरीची डालकी चापलत होतो. बाप पिऊन घरात आला, पडला मायेचा पसारा. दोघांच्या वादावादी गल्ली बोमाटा झाला. तिचे कष्टाचे पैसे त्याने दारू तुपसले होते. चुल्यात थंड झालेली राख डबे धान्याचे काले होते. त्याने उगारला मायेवर हात, गुंबा पाठीवर आदरला होता. माणसं रोजच्याच गल्लीतनं पाहत होती. रुबाब त्याचाच अटळ होता. घरभर रोखलं होतं त्यानं आणि भुईवर आदळला होता. बाप पिऊन निजला होता. त्याच्या धाकानं मायेचा पदर भिजला होता. मायेच्या कमरेला धरून मीही रडत होतो आणि पोटात नव्हतं काही म्हणून अश्रू गिळत होतो. धन्यवाद. मला खूप आनंद होत आहे की हा जो वैखरी पुरस्कार जो होतो गेल्या अनेक वर्षापासून माझं त्याचं स्वप्न होतं की आपण कुठेतरी एक साहित्याच्या दृष्टीने कुठेतरी उत्तराई व्हावं. त्या दृष्टीनं आई वडील तुकडोजी महाराज भास्करराव शिंदे हे सर्व माझे सर्व आदर्श असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून एक पुरस्कार सोहळा आपण पुरस्कार सुरू करावा. हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असे डॉक्टर श्रीपाद सबनीस साहेब आपला किमती वेळ खर्च करून इथे आले, आपल्याला मार्गदर्शन केलं, सपत्नीक उपस्थित राहिले. त्याबद्दल सरांचे संस्थेतर्फे आमच्या महाविद्यालय